नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये 11वी फिजिक्समध्ये आपल्याला 8 नंबरचा चॅप्टर आहे साऊंड मध्ये पार्ट नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायचा आहे। पार्ट आहे ट्रान्सवर्स वेव्ह। ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये ट्रान्सवर्स वेव्हचे आपल्याला त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ट्रान्सवर्स वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्हची डेफिनेशन पाहायचं। ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय सांगता येईल? मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की वेव्ह which the particle of medium vibrated perpendicular to the direction of propagation of a wave is called as transverse wave। ज्यावेळेस ट्रान्सवर्स वेव्हचं जे काय प्रोपगेशन आहे एक्स ऍक्सिस ला होत असेल तर त्याचे पार्टिकल ऑफ मीडियम व्हायब्रेट होतात वाय डायरेक्शनला। त्या वेव्हला आपण ट्रान्सवर्स वेव्ह असं म्हणतो। ट्रान्सवर्स वेव्हचं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, त्याच्यानंतर ज्या काही जनरल मेकॅनिकल वेव्हज आहेत ज्यामध्ये आपण पाण्यामध्ये जे काही वेव्ह तयार होतात, आपण दगड मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेव्ह तयार होतात, वेव्ह सेटअप होतात वॉटर सरफेसवर आणि वेव्ह सरफेस वर तयार झाल्याच्या नंतर these waves are propagated along the x direction but the particle will be vibrated along this y direction so that we can having the damping of the waves on the surface water surface। त्यामुळे काय होईल, वॉटर सरफेस त्या ठिकाणी डॅम्प होतो किंवा त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स होते। दॅट व्हायब्रेशन प्रोड्युसेस in the water surface so that these wave energy should be transferred along the through the direction of the surface at the ends point। त्या दोन्ही एंड पॉइंट पर्यंत रिव्हर असेल, पॉन्ड्स असेल, लेक असेल, त्याच्या पूर्ण त्या काठापर्यंत काय होतं ते वेव्ह चारही दिशेने ऑल पॉसिबल डायरेक्शन these wave can be propagated so that we can say it is a disturbance। what is a wave? Wave is nothing but a disturbance produces in a medium where that medium of particle without migrating they can be transfer the energy। that energy is forming potential energy is converted into kinetic energy and that kinetic energy given to the next particle of a water or mechanical medium of the particle so that energy should be transferred continuously। अशा प्रकारे त्या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर होते आणि त्यामध्ये पार्टिकल ऑफ मीडियम व्हायब्रेट परपेंडिक्युलर असतात। अशा प्रकारच्या वेव्हजला आपण काय म्हटलेलं आहे, ट्रान्सवर्स वेव्ह असं म्हणतात। आता हे ट्रान्सवर्स वेव्हची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे। पाहूया ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय सांगता येईल या ठिकाणी। ट्रान्सवर्स वेव्ह इज नथिंग बट अ वेव्ह in which particle of medium vibrate in a direction perpendicular to the direction of propagation of a wave is called transverse wave। example electromagnetic wave आहे, लाइट एनर्जी आहे, हे ट्रान्सवर्स वेव्ह चे प्रकार आहेत। ट्रान्सवर्स वेव्हला कधी मीडियमची आवश्यकता असते किंवा मीडियमची त्या ठिकाणी आवश्यकता नसते, परंतु त्याचे जे काही कंपोनंट असतात इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांच्या म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात। प्रोपगेशन ऑफ वेव्हच्या म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात। ते आपण पाहूया 13 नंबरच्या चॅप्टर मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये आपण 13व्या चॅप्टर मध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रकार कसा असतो आणि त्याच्यामधले इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड कंपोनंट आपण पाहणार आहोत। त्यानंतर पाहूया त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह। ट्रान्सवर्स वेव्हचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये त्याचा पिरियड अँप्लिट्यूड ही सारखी असते। ज्यावेळेस एखादा वेव्ह असेल, हा वेव्ह व्हायब्रेट होत असेल परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ propagation of the wave with the same period and amplitude।
हा काय झाला पहिला त्या ठिकाणचा कॅरेक्टरिस्टिक्स. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, व्हेन अ ट्रान्सव्हर्स वेव्ह पास थ्रू अ मीडियम द मीडियम इज डिवायडेड इनटू अल्टरनेट क्रिस्ट अँड ट्रफ. त्या ठिकाणी काय होतात, अल्टरनेट क्रिस्ट आणि ट्रफ तयार होतात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी अप्पर पार्ट जो आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह पार्ट जो दाखवलेला आहे त्याला आपण क्रिस्ट असं म्हणतो. द हाफ सायकल, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ हाफ सायकल or a region of positive half cycle is known as a crest, while the negative half cycle or a region where it is in the negative direction, particle vibrated in the negative direction, that group or the region is called as trough. त्याला आपण trough असं म्हणतो. आकृतीमध्ये आपण सायकलचे दोन पार्ट पाडले, एक पॉझिटिव्ह सायकल हा क्रेस्ट आणि निगेटिव्ह सायकल ट्रफ. म्हणजे या ठिकाणी व्हेन अ ट्रान्सव्हर्स वेव्ह पास थ्रू अ मीडियम द मीडियम इज डिवायडेड इनटू अल्टरनेटिव्हली, पहिल्यांदा क्रेस्ट ट्रफ असं अल्टरनेटिव्हली त्या ठिकाणी काय होतील, क्रेस्ट आणि ट्रफ त्या ठिकाणी अल्टरनेटिव्हली प्रोड्यूस होईल. नंबर 3 पाहूया आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्या ठिकाणी पाहूया, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूया. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स पहा. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, क्रिस्ट अँड an adjacent trough form one cycle of a transverse wave. The distance measured along the wave between any two consecutive points in the same phase is called wavelength of the wave. आपण पाहिलं प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये वेवलेंथ कशी आपण मेजरमेंट करतो, तो पार्ट जो आहे त्या ठिकाणी कॉमन प्रॉपर्टीज आपण पाहिलेली आहे. ही कॉमन प्रॉपर्टी नंबर 3 मध्ये आपण त्या ठिकाणी दर्शविलेली आहे. तर नंबर 4 मध्ये पहा, या ठिकाणी क्रिस्ट आणि ट्रफ ऍडव्हान्स इन द मीडियम अँड रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. त्या ठिकाणी काय होते, एनर्जी ट्रान्सफर करतात. कोणतेही क्रिस्ट आणि ट्रफचे जे पार्टिकल्स आहे ते पार्टिकल त्या ठिकाणी एनर्जी त्या दिशेने प्रोव्हाइड करतात. त्यानंतर 5 जो आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड. ट्रान्सव्हर्स वेव्ह हे सॉलिड मधून पास होऊ शकतात अँड ऑन द सरफेस ऑफ लिक्विड ओनली. लिक्विडच्या सरफेस वरून त्या ठिकाणी जाऊ शकतात. दे कॅन नॉट ट्रॅव्हल थ्रू लिक्विड्स अँड गॅस. ते लिक्विड आणि गॅस मधून जाऊ शकत नाहीत, परंतु लिक्विड आणि गॅसच्या सरफेसच्या वरून ते जाऊ शकतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आर ट्रान्सव्हर्स वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, बट दे डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर प्रपोगेशन. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही ट्रान्सव्हर्स वेव्हला मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते. अशा प्रकारच्या वेव्हला आपण त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. त्यानंतर 6 नंबरचा पॉइंट पहा. पॉइंट नंबर 6, व्हेन ट्रान्सव्हर्स वेव्ह advance through a medium there is no change in the pressure and density at any point of medium. However, shape changes periodically. म्हणजे या ठिकाणी त्याच्या डेन्सिटी आणि प्रेशर मध्ये कसलाही फरक पडत नाही. ज्यावेळेस ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रपोगेट होतात त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा त्याच्या डेन्सिटीवर किंवा त्याच्या प्रेशरवर कोणत्याही प्रकारे फरक पडत नाही. हा 6 नंबर आहे. डेन्सिटी डज नॉट चेंज व्हेन द ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन बी प्रपोगेटेड. हे ट्रान्सव्हर्स वेव्हचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, परंतु लॉंगिट्युडनल वेव्ह मध्ये त्या ठिकाणी डेन्सिटी मध्ये फरक पडला जातो, परंतु या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये देर इज अ नो चेंज इन द डेन्सिटी अँड प्रेशर. आता पुढचा पॉइंट्स आपण त्या ठिकाणी पाहूया. शेप
त्यामध्ये पिरियडिकली शेप चेंजेस पिरियडिकली फक्त त्या ठिकाणी शेप आणि साईज फक्त शेप बदलू शकतो, परंतु त्या ठिकाणी साईज बदलत नाही. जर का त्या ठिकाणी शेप बदलत असेल तर त्या ठिकाणी मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी मधला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा प्रकार त्या ठिकाणी असतो. आता 7वा पॉइंट दिलेला आहे नंबर 7 पॉइंट नंबर 7 पहा. If vibration of all the particles along the path of wave are constant to be in a single plane, then the wave is called polarized wave. Transverse wave can be polarized wave. जर एखादी वेव्ह एकाच दिशेनं जात असेल, युनिफॉर्म डायरेक्शन न जर का वेव्ह हा प्रपोगेट होत असेल, पहा या ठिकाणी हा ट्रान्सव्हर्स वेव्ह आपण दाखवलेला आहे, त्याची डायरेक्शन एकाच दिशेने आहे. या वेव्हची डायरेक्शन एका दिशेने आहे. पार्टिकल परपेंडिक्युलर व्हायब्रेट झालेले आहेत, परंतु त्याची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन एकाच दिशेने असेल. म्हणजे कोणत्याही वेव्ह हा वेगवेगळ्या दिशेने न जाता एका पर्टिक्युलर डायरेक्शन न जर का ती वेव्ह पास होत असेल तर असं याला आपण म्हणतो पोलेराइज्ड वेव्ह. जर आपण टॉर्च जर ऑन केला तर टॉर्चचा जो प्रकाश आहे तो प्रकाशाचा स्पॉट जो आहे तो एका सरळ रेषेत जातो, परंतु लाईट आपण ज्या वेळेस रूम मध्ये लाईट लावतो, हा लाईटची जी काही एनर्जी आहे, लाईट हा ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये त्या ठिकाणी प्रपोगेट होतो. म्हणजे ऑल पॉसिबल डायरेक्शन न लाईट काय होतो त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतो. तसे ही वेव्ह ऑल पॉसिबल डायरेक्शन न ट्रॅव्हल होत नाही, त्यामुळे एकाच दिशेने जात असल्यामुळे त्याला आपण पोलरायझेशन झालं, म्हणजे पोलार झालं, त्याला पोलॅरिटी मिळाली आणि तो एकाच दिशेने काय झालेला आहे त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी पण म्हणलं की इट इज अ पोलराइज्ड वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्हचं उदाहरण म्हणजे पोलराइज्ड वेव्हचं उदाहरण आहे. नेक्स्ट पाहूया याच्यामध्ये. नेक्स्ट प्रकार 7 झालं. नंबर 8 आपण पाहूया. 8 नंबर काय सांगतो या ठिकाणी पहा. 8 नंबर medium conveying a transverse wave must possess elasticity of shape. म्हणजे त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी ऑफ मीडियम, इलॅस्टिसिटी ऑफ शेप त्याच्यामध्ये असतो. हा झाला लॉंगिट्यूडनल ट्रान्सव्हर्स वेव्हचा प्रकार. आता पाहूया आपण लॉंगिट्यूडनल वेव्ह म्हणजे काय आणि लॉंगिट्यूडनल वेव्हचे कॅरेक्टर्स आपण सेम त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता लॉंगिट्यूडनल वेव्ह जी दाखवलेली आहे, लॉंगिट्यूडनल वेव्ह मध्ये त्याचं आपल्याला डेफिनेशन सांगायचे आहे आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहे. लॉंगिट्यूडनल वेव्ह मध्ये काय होईल की लॉंगिट्यूडनल वेव्ह म्हणजे मेकॅनिकल प्रकारचा वेव्ह आहे, परंतु त्या ठिकाणी पार्टिकल्स जे व्हायब्रेट होतात ते पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ अ वेव्ह. ज्यावेळेस आपण टाळी वाजवत असताना त्या ठिकाणी मीडियम इयर कॉलम जो आहे, इयर कॉलम शुड बी व्हायब्रेटेड. इयर कॉलम म्हणजे हवेचा जो कॉलम असतो तो काय होतो ज्यावेळेस आपण पार्टिकल व्हायब्रेट करतो, या ठिकाणी व्हायब्रेशन झालं, हाताला आपण मारल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं बीट तयार झाली आणि त्यामुळे त्या नियर द इयर कॉलम शुड बी कॉम्प्रेस. त्या ठिकाणी काय झाली हवेचा जो कॉलम आहे तो कॉम्प्रेस झाला. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इयर कॉलम आपण या रेषेने दाखवलेला आहे. ज्या ठिकाणी इयर कॉलम मध्ये अंतर आहे, विरळ इयर कॉलम झालेली असेल त्याला रेरिफिकेशन म्हणतो. रेरिफिकेशन म्हणजे या ठिकाणी हवेचा कॉलम हा लांब पसरलेला आहे, तर ज्या ठिकाणी एकत्र आलेला आहे कॉम्प्रेस झाला, जवळ वेव्ह एकत्र आलेले आहेत, इयर कॉलम जवळ आला, त्या ठिकाणी काय तयार झालं कॉम्प्रेशन. अल्टरनेटिव्हली काय होतं ते कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन अल्टरनेटिव्हली लॉंगिट्यूडनल वेव्ह मध्ये असतात. म्हणजे लॉंगिट्यूडनल वेव्ह म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, वेव्ह इन विच
particle of medium vibrate in a direction parallel to the direction of propagation of wave is called longitudinal wave. त्याला आपण longitudinal wave म्हणतो. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पहिलं कॅरेक्टर सेम असेल. आपण पाहिलं त्याची वेव्हलेंथ, त्याची फ्रिक्वेन्सी आणि एम्प्लिट्यूड हा त्या ठिकाणी सेम असतो. म्हणजे या ठिकाणी ऑल द पार्टिकल्स ऑफ द मीडियम इन द पाथ ऑफ द वेव्ह व्हायब्रेट इन ए डायरेक्शन parallel to the direction of propagation of the wave with the same period. त्याचा पिरियड सारखा असेल, त्याचा एम्प्लिट्यूड सारखा असेल आणि त्याचं फ्रिक्वेन्सी सुद्धा त्या ठिकाणी काय असेल, सारखी असेल. हा पहिला कॅरेक्टर्स आहे. दुसरा कॅरेक्टर्स आपण सांगितलेला सेकंड कॅरेक्टर्स काय, व्हेन अ लॉंगिट्युडनल वेव्ह पास थ्रू अ मीडियम. जर एखादा लॉंगिट्युडनल वेव्ह जर पास होत असेल तर पास होत असताना त्याचे मीडियम इज डिवायडेड इनटू अल्टरनेट कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन. त्या ठिकाणी काय तयार होतात, अल्टरनेटिव्हली कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. आणि कोणताही कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन त्या ठिकाणी अल्टरनेटिव्हली प्रोड्यूस झालेलं ती एनर्जी काय करते, त्या ठिकाणी घेऊन जाते. एनर्जी कॅन ट्रान्सफर बाय युजिंग द कॉम्प्रेशन अँड रेरिफिकेशन. कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन द्वारे ती एनर्जी काय होते, त्या ठिकाणी ट्रान्सफर केल्या जाते. एनर्जी कोणत्या माध्यमातून ट्रान्सफर होईल, तर एअर कॉलम व्हायब्रेट होतील कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन आणि त्या मार्फत एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होईल. हा लॉंगिट्युडनल वेव्हचा प्रकार जो आहे तो प्रोग्रेसिव्ह वेव्हचा प्रकार. इट इज अ टाइप ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि या प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये आपल्याला नेक्स्ट कॅरेक्टर्स काय सांगता येते, कॅरेक्टर्स नंबर 3. थर्ड कॅरेक्टर्स आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थर्ड कॅरेक्टर्स कॉम्प्रेशन अँड adjacent rarefication form one cycle of longitudinal wave. The distance measured along the wave between any two consecutive points having the same phase is the wavelength of a wave. Wavelength of wave म्हणजे काय, सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन किंवा सक्सेसिव्ह रेरिफिकेशन मधला जे काय डिस्टन्स आहे त्याला कॉम्प्रेशन, त्याला आपण वेवलेंथ असं म्हणतो. चौथा कॅरेक्टर्स काय सांगता येते, फॉर प्रोपोगेशन ऑफ लॉंगिट्युडनल वेव्ह द मीडियम शुड पजेस द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. याच्यामध्ये कोणता आहे, बल्क मॉड्युलस असेल तर मागच्या याच्यामध्ये इलॅस्टिसिटी ऑफ रेजिडिटी असते आणि याच्यामध्ये बल्क मॉड्युलस असतो. त्यामुळे दस लॉंगिट्युडनल वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड, लिक्विड आणि गॅस. अशा प्रकारच्या वेव्ह मध्ये हा वेव्ह सॉलिड आणि लिक्विड आणि गॅस या तिन्ही मीडियम मधून त्या ठिकाणी प्रपोगेट होतो. म्हणजे आपण धुक्यामधून जरी आवाज दिला तरी आपला आवाज त्या ठिकाणी येऊ शकतो, परंतु क्लिअर येणार नाही. त्याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस प्रोड्यूस होतात. म्हणजे आपल्याला सांगता येईल की साऊंड वेव्हचा जो प्रकार आहे, साऊंड वेव्ह इज अ एक्झाम्पल ऑफ अ लॉंगिट्युडनल वेव्ह. लॉंगिट्युडनल वेव्ह मार्फत काय होते, त्या ठिकाणी आवाज आपल्याला ऐकू येतो. आवाज ज्यावेळेस गरजले जाते त्यावेळेस आपल्याला घरामध्ये आवाज ऐकू येऊ शकतो. म्हणजे तो सॉलिड मधूनही पास होईल, लिक्विड मधूनही पास होईल आणि ऍज वेल ऍज गॅसियस स्टेट मधून सुद्धा तो पास होऊ शकतो. आभाळामध्ये काय गॅस असतात, वॉटर मॉलिक्युल्स इन गॅसियस स्टेट मध्ये, त्याच्यामधून सुद्धा त्या ठिकाणचा साऊंड वेव्ह प्रपोगेट होतो आणि प्रपोगेट होऊन आपल्याला त्या ठिकाणी ऐकू येतो. ढगाचा कडकडाट, विजेचा लखलखाट, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. परंतु याच्यामध्ये लक्षात येईल की आपल्याला साऊंडची जी काही वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी लाईटच्या वेलॉसिटी पेक्षा कमी असेल. कारण अगोदर आपल्याला वीज चमकलेली ऐकू येते, पाहत होत आपण, आणि नंतर आपल्याला ढगांचा गडगडाट ऐकू येतो पावसाळ्याच्या सीझन मध्ये. म्हणून हे दोन्ही प्रकारचे जी काही वेव्हज आहेत त्या वेव्हज मध्ये आपल्याला काय सांगता येते की ट्रान्सव्हर्स वेव्हचा जो काही प्रकार आहे
त्याच्यामध्ये त्याची व्हेलॉसिटी जास्त आहे, तर लॉंगिट्युडनल वेव्ह मध्ये त्याची व्हेलॉसिटी कमी आहे, कारण त्याला एखाद्या मीडियम मधून पास व्हावं लागते. ट्रान्सव्हर्स वेव्ह हा मीडियम मधून त्या ठिकाणी प्रवास करत नाही, तो डायरेक्ट काय होतो त्या ठिकाणी प्रोपोगेट होतो. त्यामुळे लाईट एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा ऑब्झर्व होते आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला विजेचा कडकडाट ऐकू येतो. अशा पद्धतीचा जो वेव्ह आहे त्याला आपण लॉंगिट्युडनल वेव्ह म्हणूया. या लॉंगिट्युडनल वेव्हचीच आपल्याला स्टडी करायची आहे. या टोटल लॉंगिट्युडनल वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले, त्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्ह कशा पद्धतीने आपल्याला त्याचं इक्वेशन्स आपल्याला कसं मांडता येईल हे आपण त्या ठिकाणी पाहूया. या वेव्ह मध्ये आपल्याला नेक्स्ट पुढचा जो काय पॉइंट्स आहे, नेक्स्ट पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल. नेक्स्ट पॉइंट 5वा आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल. कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन ऍडव्हान्स इन द मीडियम अँड रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते. वेन अ लॉंगिट्युडनल वेव्ह ऍडव्हान्स थ्रू अ मीडियम देअर आर periodic vibration in the pressure and density along the path of wave and also with time. म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर आणि डेन्सिटी त्या ठिकाणी काय होईल, पिरियडिकली व्हायब्रेट. लॉंगिट्युडनल वेव्ह कॅन नॉट बी पोलराइज, म्हणजे या ठिकाणी लॉंगिट्युडनल वेव्ह पोलराइज नाही, त्यामुळे काय होईल, ऑल पॉसिबल डायरेक्शन आपल्याला त्या वेव्ह काय होईल, पास होईल. आपल्याला आवाज ऐकू येईल, कोणत्याही दिशेने आपल्याला कमी किंवा जास्त तीव्रतेचा आवाज त्यामुळे आपल्याला पाहता येईल. आता पाहूया आपण नेक्स्ट जो प्रकार आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ अ वेव्ह. वेव्हचा आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल आपण पाहूया. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ अ वेव्ह पाहता, याच्यामध्ये आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह पाहत असताना कोणत्याही वेव्हचं आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्हचं मॅथमॅटिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहिता येते. तर वेव्ह हा कसा आहे, त्यामध्ये आपण पाहिलं की इट इज अ फंक्शन ऑफ द टाइम, फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे दुहेरी त्या ठिकाणी फंक्शन आहे. याच्यामध्ये पोझिशन आपण जी रिप्रेझेंट करतो ती एक्स न आपण रिप्रेझेंट करतो आणि टाइम टी न आपण रिप्रेझेंट करतो. म्हणजे कोणताही प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज अ फंक्शन ऑफ बोथ पोझिशन एक्स अँड टाइम आपण कन्सिडर करतो. आणि दिस फंक्शन डिस्क्राइब अ शेप ऑफ वेव्ह, याच्यामध्ये आपण शेप ऑफ वेव्ह आपण त्या पद्धतीने डिस्क्राइब करतो. समजा या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जर का दाखवलेलं आहे, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह एक्स, आणि किती वेळात झालं त्या ठिकाणी एक्स बाय टी आपण त्या पद्धतीने आपण डिस्क्राइब करतो आणि त्याच्यावरून त्याचे आपल्याला शेप किंवा साईज आपल्याला समजले जाते. मग आपण एक्झॅक्टली एखादं लोकेशन आपण सांगायचं असेल, आपला घरचा पत्ता सांगायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण सांगतो की या ठिकाणी या रस्त्यावर त्या ठिकाणी टेम्पल असेल किंवा एखाद्या त्या ठिकाणचे आपण खूण सांगतो किंवा शाळेच्या जवळ, शाळेच्या पाठीमागे, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जवळ, अशा पद्धतीने वेगवेगळे आपण ते ऍड्रेस सांगतो. दॅट इज अ ऍड्रेस कोड शुड बी रिप्रेझेंटेड इन अ मॅथमॅटिकल फॉर्म. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ अ वेव्ह. कोणत्याही वेव्हचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण त्या ठिकाणी त्याचा ऍड्रेस कोडिंग केलेला असतो. म्हणून आपण काय सांगितलं, वाय इज अ फंक्शन, म्हणजे या ठिकाणी आपण टाइमचं फंक्शन सांगितलं. अनेदर फंक्शन शुड बी द मोशन ऑफ अ पार्टिकल. पार्टिकल काय होतात, सतत मोशन मध्ये राहतात, त्यामुळे ऍट द इन्स्टंट ऑफ टाइम, त्या टाइम मध्ये तो पार्टिकल त्या पोझिशन मध्ये आहे हे आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. हे रिप्रेझेंट करत असताना आपण एक्स पोझिशन साठी रिप्रेझेंट करतो, टी टाइम साठी रिप्रेझेंट करतो. म्हणजे t0 एवढ्या टाइम मध्ये, सुरुवातीच्या टाइम मध्ये पार्टिकल x0 या पोझिशनला होता, त्या पोझिशन आपण त्या ठिकाणी काय करतो, लोकेट करतो. म्हणजे आपण या ठिकाणी पृथ्वीवरचे जसे ऍड्रेस लोकेट करतो तसे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणचा ऍड्रेस लोकेट करतो आणि हे आपण 3 डायमेन्शन मध्ये त्याचं ऍड्रेस लोकेशन करतो. एक्स डायरेक्शन असेल तर एक्स डायरेक्शनचं पोझिशन पार्टिकल लोकेट करतो, वाय डायरेक्शन असेल तर वाय डायरेक्शनचं पोझिशन पार्टिकल लोकेट करतो.
झेड डायरेक्शन असेल तर झेड डायरेक्शनचा आपण त्या ठिकाणी पोझिशन पार्टिकल लोकेट करतो. म्हणजे ऑल पॉसिबल 3 डायमेन्शन विच इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह या प्रकारामध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. मग हा ट्रान्सव्हर्स वेव्ह आपण कन्सिडर करत असताना दिस वेव्ह इज अ साइन वेव्ह. साइन वेव्ह म्हणजे या ठिकाणी याला म्हणतो आपण साइन वेव्ह. क्रिस्ट अँड ट्रफ फॉर्मिंग इज अ सायनुसॉइडल वेव्ह. त्यामुळे हे प्रकार आपण साइन मध्ये रिप्रेझेंट करतो. दिस वेव्ह इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ साइन. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, सायनुसॉइडल वेव्ह. Thus it is a describe a sinusoidal progressive wave of a transverse wave. म्हणजे हा ट्रान्सव्हर्स वेव्ह हा सायनुसॉइडल प्रकारामध्ये रिप्रेझेंट करतो. कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलाय, y बरोबर x and t. x म्हणजे पोझिशन, t म्हणजे टाइम, a म्हणजे अँप्लिट्यूड, साइन ऑफ, k म्हणजे कॉन्स्टंट, k into x is a position, minus omega t. Omega t represent the that is a state of त्याची जी काही स्टेट आहे, कोणत्या स्टेट मध्ये, कोणत्या फेज मध्ये, स्टेट ऑफ फेज ओमेगा टी ने रिप्रेझेंट करतो. तर ओमेगा टी प्लस फाय म्हणजे या ठिकाणी अँगल कोणता आहे, स्टेट ऑफ पोझिशनचा अँगल कोणता आहे आणि या ठिकाणी त्याचा चेंज इन पोझिशन कोणत्या दिशेला आहे हे या 2 प्रकारामध्ये आपण सांगितलं जातो. म्हणून ए झाला, के झाला, डब्ल्यू झाला, ओमेगा झाला आणि फाय झाला, याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. दीज टर्म्स आर कॉन्स्टंट टर्म. आता या कॉन्स्टंट टर्म मध्ये आपल्याला एखादं या ठिकाणी एखाद्या पार्टिकलचं आपल्याला एका पोझिशनचं, फिक्स पोझिशनचं आपल्याला त्या ठिकाणी जर इक्वेशन मांडायचं असेल, कोणतेही फिक्स पोझिशनचं आपल्याला इक्वेशन मांडायचं असेल, फिक्स पोझिशन असेल तर त्या ठिकाणी पोझिशन फिक्स असेल, पोझिशन फिक्स काय आहे, x इक्वल टू x0 असेल तर y इक्वल टू x0 t. या ठिकाणी सांगता येईल a साइन ऑफ k x0 मायनस ओमेगा t प्लस फाय या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. या ठिकाणी इन जनरल इक्वेशन आपल्याला मांडायचं y इक्वल टू x अँड t ऑफ जनरल इक्वेशन a साइन ऑफ k x प्लस और मायनस ओमेगा t प्लस फाय. मायनस केव्हा असेल, पॉझिटिव्ह डायरेक्शनला असेल त्यावेळेस मायनस असेल, प्लस केव्हा असेल, निगेटिव्ह डायरेक्शनला. जर एखादा वेव्ह असेल तर निगेटिव्ह डायरेक्शनच्या वेव्हचं इक्वेशन आणि पॉझिटिव्ह डायरेक्शनच्या वेव्हचं इक्वेशन आपल्याला पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे या पद्धतीनं वेव्हचं इक्वेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन अँड नेगेटिव्ह एक्स डायरेक्शन दिसते का तुम्हाला या ठिकाणी. y इक्वल टू x0 t हे जनरल इक्वेशन आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म मायनस ओमेगा टी ने रिप्रेझेंट केलं. तर y इक्वल टू xt kx प्लस ओमेगा टी प्लस फाय is a wave traveling in a direction of the negative. पहा या ठिकाणी निगेटिव्ह आणि 8.4 चा आहे kx मायनस ओमेगा टी प्लस फाय कॉन्स्टंट. हे काय झालेलं आहे, ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. म्हणून त्या ठिकाणी प्लस और मायनस केलेलं आहे. मायनस म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह डायरेक्शन, प्लस म्हणजे नेगेटिव्ह डायरेक्शन. आता आपण पाहूया, आपण वेव्हचं इक्वेशन्स या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, ए म्हणजेच अँप्लिट्यूड. पहा या ठिकाणी लास्टला दिलेला आहे. ए म्हणजे काय दर्शवलेलं आहे, ए इज द अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह, ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी, के इज द अँग्युलर वेव्ह नंबर. अशा पद्धतीनं या ठिकाणी kx0 मायनस ओमेगा टी प्लस फाय या पद्धतीनं आपल्याला सायनुसॉइडल वेव्ह आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल. आता पुढचं पाहूया या ठिकाणी द स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह. वेव्हची स्पीड तुम्हाला मागे सांगितलं की वेव्हची स्पीड आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. हे नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पाहूया, पार्ट नंबर 5 मध्ये.